बाय चितळे बंधू. ब्रेक नंतर स्वागत. यानंतर आपण थेट जाणार आहोत पुण्याला. पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये शरद पवार यांना सध्या तपासणीसाठी आणण्यात आलेलं आहे. काही वेळापूर्वी त्यांची जी प्रकृती आहे, अर्थातच जर आपण बघितलं तर खोकला होता, श्वासाचा त्रास होत होता पवारांना, आणि त्यासाठी रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांना या संदर्भातली माहिती देण्यात आलेली होती. आणि त्यानंतर आता डॉक्टरांची टीम या ठिकाणी सज्ज आहे. जर आपण बघितलं तर बेड असेल, व्हीलचेअर असतील, हे सगळं घेऊन या ठिकाणी डॉक्टरांची टीम आणि ग्राउंडचा स्टाफ आहे तो संपूर्ण या ठिकाणी सज्ज आहेत. आणि डॉक्टर जे आहेत रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख, ते या ठिकाणी शरद पवारांना आणि त्यांची टीम या ठिकाणी उपचार देतील. जर आपण बघितलं तर सुप्रिया सुळे आणि त्या सदानंद सुळे देखील या ठिकाणी स्वतः शरद पवारांसोबत आहेत. आणि शरद पवार या गाडीमध्ये आहेत. तातडीने बारामतीहून त्यांना इथं आणण्यात आलेलं आहे. जर आपण बघितलं तर मागील 5 ते 7 दिवस झालेले आहेत सातत्याने त्या ठिकाणी बारामतीमध्ये शरद पवार ज्या पद्धतीने बाहेर पडत होते, स्ट्रेस त्यांना होतं आणि त्यामुळेच त्यांना श्वसनाचा त्रास आणि ब्रीदिंगचा आणि त्याचबरोबर खोकला या ठिकाणी आहे. आणि त्याचाच उपचार घेण्यासाठी त्यांना सकाळी डॉक्टरची टीम गोविंद बाग या ठिकाणी देखील गेली होती. आणि त्यानंतर तात्काळ त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. जर आपण बघितलं तर बारामतीहून थेट शरद पवार या ठिकाणी रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल झालेले आहेत. आणि डॉक्टरांची टीम देखील या ठिकाणी आहेत. गाडीतून ते आता या ठिकाणी बाहेर काढलं जातं आणि वर त्यांना लवकरच हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी संपूर्ण यंत्रणा आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपण बघतोय की शरद पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पुण्यातील रुबी हॉल जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यांना उपचार दिले जाणार आहेत. त्यांच्यावर उपचार या ठिकाणी होणार आहेत. डॉक्टरांची टीम, जसं म्हणतोय मी, जवळपास 8 ते 10 डॉक्टरांची टीम या ठिकाणी पूर्ण सज्ज आहे, तयार आहे. ग्राउंड स्टाफ देखील आहे. पूर्ण व्हीलचेअर पासून बेड्स असतील, तातडीने वर इमर्जन्सी मधून नेण्यासाठी सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि आता शरद पवार हे आपण बघतोय गाडीतून त्यांना बाहेर याच हॉस्पिटलला शरद पवार उपचारासाठी येतात, चेकअपसाठी येतात. डॉक्टर जे ग्रँड आहेत या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख, त्यांच्याकडून ते उपचार घेत असतात. आणि त्यांनाच सकाळी सर्वात पहिले फोन करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेले की शरद पवारांना हॉस्पिटलमध्ये घेऊन या. त्यांना कदाचित जर वेळ पडली तर ऍडमिट सुद्धा करावं लागू शकतं. अशा पद्धतीने सगळे डॉक्टरने सांगितलं की पहिला आपण इथं चेक करू. बोला बोला, आवाज येतोय. गरज वाटली तर लगेच उपचार घेऊन त्यांना सोडले जाऊ शकेल. पण आता थोड्याच वेळात स्वतः ग्रँड डॉक्टर आलेले, त्यांना खासदार सुप्रिया सुळे पण आहे. तर आपण ही लाईव्ह दृश्य बघतो आहोत. रुबी हॉस्पिटल बाहेरची ही दृश्य आहेत. बारामतीहून शरद पवारांना तातडीनं रुबी हॉलमध्ये आणण्यात आलेलं आहे. त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे आणि त्यामुळे रेग्युलर तपासणीसाठी या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे असं देखील कळतं आहे. आत्ताच आपले प्रतिनिधी माहिती देत होते, त्यानुसार बारामतीमध्ये सुद्धा त्यांचं चेकअप करण्यात आलं आणि त्यानंतर आता त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे हे देखील त्यांच्या सोबत इथे आलेले आहेत आणि आपल्या कारमधून उतरून आता शरद पवार हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी गेलेले आहेत. त्यांना घेऊन या रुग्णालयाची टीम सध्या हॉस्पिटलमध्ये पोहोचते आहे. मिकी घाई आपल्या सोबत आहे. मिकी, थेट दृश्य आपण बघतो आहोत. शरद पवारांना आता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे. काय नेमकं घडतंय आणि डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येतीबाबत नेमकी काय माहिती मिळते? ज्या पद्धतीने आपण थेट डॉक्टर ग्रँड, जे डॉक्टर शरद पवारांना सातत्याने ट्रीटमेंट देतात, पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि सकाळी जेव्हा डॉक्टरांची टीम त्यांना चेकअप करण्यासाठी गोविंद बाग या ठिकाणी दाखल झाली होती, तेव्हा शरद पवार हे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता, खोकला त्यांना मोठ्या प्रमाणात आहेत. गेले 8 ते 10 दिवस ते सातत्याने ज्या पद्धतीने काम करतायत, बाहेर फिरतायत, त्यामुळे त्यांना स्ट्रेस झालेला आहे. आणि त्यामुळेच त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये आणण्यात यावं, त्यांना चेकअप करायचे आहेत. आणि त्यामुळे तातडीने शरद पवारांना बारामतीहून थेट पुण्यातील रुबी हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. तात्काळ या ठिकाणी जे डॉक्टरांची टीम आहे ती देखील पूर्ण तैनात करण्यात आली, सज्ज करण्यात आलेली आहे. जवळपास 8 डॉक्टरांची टीम आहे ती पूर्ण सज्ज करण्यात आलेली आहे शरद पवारांच्या उपचारासाठी. एवढंच काय तर
पूर्ण ग्राउंड स्टाफ देखील आता जसं शरद पवारांचा ताफा आतमध्ये दाखल झाला तेव्हा जर आपण बघितलं तर तात्काळ त्यांना बेड, जे इमर्जन्सी बेड असतं, त्याचबरोबर व्हीलचेअर, हे सगळे या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं. पूर्ण ग्राउंड स्टाफ या ठिकाणी सज्ज आहे रुबी हॉस्पिटलमध्ये आणि आत्ताच त्यांना आतमध्ये घेऊन गेलेले आहेत आणि तात्काळ वरच्या 4थ्या मजल्यावर त्यांच्यासाठी पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी त्यांना उपचार दिले जातील. स्वतः डॉक्टर ग्रँड असतील, इतर जे सिनियर डॉक्टर आहेत ते सगळेजण या ठिकाणी उपलब्ध आहेत. जर आता आपण बघितलं तर ती गाडी आतमध्ये आपण बघतो, याच गाडीतून शरद पवार या ठिकाणी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. जसं आपण सांगतोय की डॉक्टर ग्रँड यांनी सांगितलेलं आहे की त्यांना ब्रीथिंगचा त्रास होतोय आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्यांना खोकला देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे ते इथं दाखल झालेले आहेत. शरद पवारांच्या सोबत जर आपण बघितलं तर सुप्रिया सुळे त्यांची मुलगी आणि त्याचबरोबर सदानंद सुळे देखील शरद पवारांसोबत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांची पत्नी देखील या ठिकाणी आहे आणि डॉक्टर ची पूर्ण टीम त्यांना घेऊन आता वरच्या जिथं त्यांना कदाचित चेक केलं जाईल आणि वेळ पडली तर त्यांना ऍडमिट देखील केलं जाणार आहे, अशी देखील या ठिकाणी माहिती आहे. मात्र सगळं उपचार या ठिकाणी घेण्यासाठी शरद पवार पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता आपण बघतोय की डॉक्टर काही वेळातच स्पष्ट करतील की नक्की त्यांना काय त्रास आहे. मात्र तत्पूर्वी बघितलं तर बारामतीहून थेट शरद पवार उपचार घेण्यासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. डॉक्टरांचं म्हणणं आहे की गेले काही दिवस ज्या पद्धतीने शरद पवारांचं वय आहे ते बाहेर फिरतायत, त्यांना स्ट्रेस आहे, त्यांना त्रास देखील होत होता. मात्र त्यांनी काही काळ अंगावर देखील काढलेला आहे. त्या आता जेव्हा सकाळी डॉक्टरांची टीम त्यांना तपासण्यासाठी रुबी हॉस्पिटल या ठिकाणी त्यांच्या घरी गोविंद बाग या ठिकाणी बारामती गेली होती, तर त्यांनी तात्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावा यासाठी सांगण्यात आलेलं होतं. आणि आता जर आपण बघितलं तर त्यांचे जवळचे मित्र विठ्ठल शेठ मनियार जे आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. शरद पवारांचे जवळचे मित्र जे नेहमी शरद पवारांसोबत असतात, ते कुठेही असतील तरी अगदी कौटुंबिक संबंध आहेत ते देखील पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. शरद पवारांची तब्येत काहीशी बिघडलेली आहे आणि त्यामुळं जे त्यांचे जवळचे आहेत ते देखील त्या ठिकाणी पोहोचत आहेत. मात्र जसं मी सांगत होतो की डॉक्टर ग्रँड जे सातत्याने शरद पवारांना उपचार देत असतात, बरेचदा या अगोदर देखील शरद पवार पुण्यातील याच रुबी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले होते उपचारासाठी आणि त्यांचीच टीम गोविंद बागेमध्ये सुद्धा सकाळी चेकअप करण्यासाठी गेलेली होती आणि तात्काळ त्यांनी सांगितलं की शरद पवारांना काही टेस्ट करावे लागतील आणि त्यांचं चेकअप देखील करण्याची गरज आहे आणि त्यासाठीच शरद पवारांना पुण्यातील या रुबी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि त्यांना स्वतः डॉक्टर ग्रँड असतील, इतर जे 8 डॉक्टरांची टीम आहे पूर्ण ते सज्ज आहेत. सगळी तयारी या ठिकाणी अगोदरच करून ठेवण्यात आलेली होती. स्थानिक पोलिसांना देखील या संदर्भात माहिती देण्यात आली होती आणि आता जर आपण बघितलं तर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये पूर्ण ग्राउंड स्टाफ सज्ज होतं. येताच एक इमर्जन्सी बेड खाली आणण्यात आलेलं होतं. त्या बेडवर साहेबांना, शरद पवारांना त्या ठिकाणी झोपून आणि आतमध्ये त्यांना त्रास होत होता. तात्काळ त्यांना उपचारासाठी 4थ्या मजल्यावर जिथं त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे आणि काही वेळात डॉक्टर बुलेटिन देखील सांगतील काय नक्की उपचार शरद पवारांना दिले जात आहेत. मात्र गेले काही दिवस शरद पवार ज्या पद्धतीने स्ट्रेसमध्ये होते, अजित पवार याचे अचानक निधन झालं आणि सातत्याने शरद पवार आराम करत नव्हते आणि त्यामुळेच त्यांना खोकला, ज्या पद्धतीने वातावरणामध्ये बदल आहे आणि त्याचबरोबर स्ट्रेस, त्यामुळंच शरद पवारांना श्वास घेण्यासाठी, ब्रिदिंगसाठी देखील त्रास होतोय आणि त्याचाच गांभीर्य पाहत डॉक्टरांनी या ठिकाणी तात्काळ त्यांना येण्यासाठी सांगितलं आणि आता रुबी हॉस्पिटलमध्ये शरद पवार यांच्यावर उपचार केले जात आहेत. चेकिंग त्यांची होतीये आणि नक्की त्यांना काय त्रास आहे हे स्पष्ट होईलच. मात्र आता तरी उपचार घेण्यासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये शरद पवार दाखल झालेले आहेत. धन्यवाद मिकी या सविस्तर माहितीबद्दल. तर थोड्याच वेळामध्ये डॉक्टर नेमकं काय रिपोर्ट करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. त्यावर एबीपी माझंचं लक्ष राहील. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे शरद पवार सध्या रुबी रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत. आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट